नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत सध्या स्थितीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या योजना सुरू आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवरती कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात तो अर्ज ऑफलाईन पद्धतीनं कसा भरायचा, त्यामध्ये कोणकोणती माहिती द्यायची आहे याबाबतची अधिकृत माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती व्यवस्थित समजून घ्या। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात हा अधिकृत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी योजनेसंदर्भातील अर्ज जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। हा अर्ज पिठाच्या गिरणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता या अर्जानुसार तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला तुम्हाला तुमचे पंचायत समितीचे नाव टाकायचे आहे। मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती म्हणजेच तुमच्या पंचायत समितीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे। तसेच अलीकडच्या काळातील तुमचा पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला या उजव्या बॉक्समध्ये चिटकवायचा आहे। त्यानंतर खाली आहे विषय मी च्या पुढे जो आहे तो तुमचं नाव या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे। त्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। पोस्ट असेल तर पोस्ट नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे। तालुक्याचं नाव टाकायचं आहे आणि शेवटी तुमचा जिल्हा या ठिकाणी दिलेला आहे। आता खाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक टीप दिलेली आहे। आवश्यक असेल तिथं राईट खूण करायची आहे आणि ज्या ठिकाणी माहिती विचारलेली आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी पूर्ण भरायची आहे। नंबर 1 आहे लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव। या ठिकाणी जे लाभार्थी असेल त्या लाभार्थ्यांचं संपूर्ण नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, म्हणजे लिहून घ्यायचं आहे। तसेच मोबाईल क्रमांक। मित्रांनो, तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक चालू स्थितीमध्ये असला पाहिजे, कारण या योजनेसंदर्भातील पुढील जे काही अपडेट असतील ते अपडेट तुम्हाला मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून संपर्क साधून केले जाणार असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल क्रमांक देणार आहात तो मोबाईल क्रमांक चालू असायला पाहिजे। संपूर्ण पत्ता। नंबर 4 आहे जात व जात प्रवर्ग। यामध्ये तुमची जात आणि तुमचा जात प्रवर्ग व्यवस्थित टाकायचा आहे। नंबर 5 आहे दारिद्र्यरेषेखालील कुटुंब। अर्जदार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा जर सदस्य असेल तर या ठिकाणी तुम्हाला दारिद्र्यरेषे कार्डची झेरॉक्स जी आहे ती अर्जासोबत जोडायची आहे। नंबर 6 आहे वार्षिक उत्पन्न। सन 2025 आणि 26 चे लाभार्थ्यांचे कुटुंबाचे एकूण उत्पन्न 1 लाख रुपये असायला पाहिजे। यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणजेच तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडायचा आहे। नंबर 6 आणि 8 ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवासी दाखला तसेच जागेच्या बाबतचा दाखला तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। 9 आणि 10 आहे व्यवसायाची जागा व भाडे करारनामा। व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का, असल्यास नमुना नंबर 8 तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास त्या घरमालकाचा जो भाडे करारनामा आहे तो तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। आणि 10 म्हणजेच व्यवसायाची जागा व भाडे करारनामा। व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा आहे का, असल्यास ग्रामपंचायतचा नमुना नंबर 8 तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। व्यवसायासाठी जागा भाड्याची असल्यास ज्या घरमालकाकडे तुम्ही जागा भाड्याने घेतलेली आहे त्या घरमालकाचा भाडे करारनामा तुम्हाला या अर्जासोबत जोडायचा आहे। नंबर 11 आहे विद्युत पुरवठा व नमुना नंबर 8। व्यवसायासाठी विद्युत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला तुम्ही घेतलेला आहे का, जर घेतलेला असेल तर तुम्हाला तो अर्ज या अर्जासोबत जोडून द्यायचा आहे। तसेच जागेबाबत ग्रामसेवक यांनी नमुना नंबर 8चा उतारा तुम्ही या ठिकाणी जोडलेला आहे का, असेल तर आहे करायचं, नसेल तर नाही करायचं। त्यानंतर आहे 12 आणि 13 लाभ न घेतल्याचा व नोकरीचा दाखला। यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतला नसल्याचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडला आहे का। तसेच कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत असल्यास नसल्याबाबतचा दाखला संबंधित ग्रामसेवक यांचा जोडलेला आहे का। म्हणजेच तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी नोकरीला असतील तर तो दाखला तुम्हाला ग्रामपंचायतकडून घेऊन या ठिकाणी या अर्जासोबत जोडून द्यायचा आहे। नंबर 14 आणि 15
पात्रता व ग्रामसभा, लाभार्थी गरजू व पात्र असल्याबाबतचा संबंधित ग्रामसेवक यांचा दाखला जोडला आहे का, तसेच लाभार्थ्यास लाभ देण्याबाबतचा ग्रामसभेचा केलेला ठराव क्रमांक व दिनांक या ठिकाणी व्यवस्थित लिहायचा आहे आणि तो ठराव जो आहे तो या अर्जासोबत जोडायचा आहे. नंबर 16 आणि 19 बँक तपशील, लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँक आधारशी जोडलेला आहे का, तसेच खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपण अर्जासोबत जी माहिती द्यायची आहे ती आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी व्यवस्थित घेतलेली आहे. तसेच आपल्या या ठिकाणी एक स्वयं घोषणापत्र देखील आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी नीट समजून घ्यायचं आहे. सदर योजनेचा लाभ मी यापूर्वी घेतलेला नसून अर्जासोबत जोडलेली व अर्जात नमूद केलेली माहिती खरी असून सदर माहिती खोटी बनावट असल्यास मी नियमानुसार होणाऱ्या कारवाईस पात्र राहणार आहे. पंचायत समितीमध्ये अर्ज सादर केला म्हणजेच प्रकरण मंजूर झाले असे नाही. प्रकरण मंजुरीचे संपूर्ण अधिकार माननीय समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आहेत. दिनांक 5 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयानुसार प्रकरण मंजुरीनंतर वस्तू खरेदी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून पंचायत समिती लेखी कळवण्यात येईल व त्यानुसार वस्तू खरेदीची अटी व शर्ती नुसार वस्तू खरेदी केल्यानंतर मला माझ्या बँक खात्यावरती वस्तूची निश्चित केलेली रक्कम जमा होणार आहे याची मला जाणीव आहे. अशा पद्धतीचे शपथपत्र असून खालील उजव्या बाजूला आपल्याला अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे आणि संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अर्जासोबत जी महत्त्वाची माहिती सादर करायची आहे याबाबतची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. आता या अर्जासोबत अधिकृत कागदपत्रे कोणती जोडायची आहेत, कोणते कागदपत्र लागतात जे की या अर्जामध्ये दिलेले आहेत, याबाबतची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवरती कागदपत्राच्या यादी संदर्भातील जो व्हिडिओ येईल त्याची माहिती तुम्हाला वेळेत मिळेल. चला तर मग या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.